अध्यक्ष महोदय, सन 2026चे विधानसभा विधेयक आणल्याबद्दल मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांचे मी आभार मानते आणि आपले कृषी मंत्री आपले दत्ता भरणे भाऊ यांचे मी खूप खूप अभिनंदन करते। सन 2026चे सभा विधेयक क्रमांक 48 महिला शेतकऱ्या विविध कल्याणकारी धोरण कार्यक्रम योजना व पथकर्ज यांचा लाभ मिळणे अशक्य व्हावे या दृष्टीने महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी महिला शेतकऱ्यांची आधार सामुग्री डेटाबेस तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद व राज्य समिती स्थापन करण्यासाठी आणि तत्संबंधित व तथानुगुणक बाबीसाठी तरतूद करण्याकरिता शासनाने विधेयक आणले। या विधेयकाचे मी स्वागत करीत आहे। अध्यक्ष महोदय, कृषी धोरणे योजना व विस्तार प्रणाली मोठ्या प्रमाणात लिंगभाव निरपेक्षित आहेत, परंतु बहुतेक कृषी योजना व त्याखालील हक्क यांचा लाभ मिळण्यासाठी शेत जमिनीची मालकी असणे हे पूर्व अट असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडे केवळ शेतजमीन असल्याने अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणे दुर्लभ झालेले आहे। अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करीत नसल्याने कौटुंबिक किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिलांची गणना शेतकरी म्हणून न करता अनेकदा शेतमजुरी म्हणून केली जाते। त्याचप्रमाणे मासेमारी, गौण वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादीसारख्या बिगर लागवड आधारित संगणक अध्ययामध्ये सहभागी असलेल्या महिलांना देखील शेतकरी म्हणून मान्यता दिली जात नाही। महिला शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषी पद्धतशीरपणे न देण्याचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यामुळे त्यांना योजना पथकर्ज व बाजारपेठ मिळण्यातील भेदभावासह परंतु तेवढ्याच पुरतेच मर्यादित नसलेल्या इतर प्रकारच्या अपेक्षेला देखील तोंड द्यावे लागते। शेती व संगणक कार्यामध्ये सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी आणि त्यांना हक्क लाभ अर्थसहाय्य सेवा व पथकर्ज मिळणे शक्य व्हावे यासाठी त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन कायदा करणे इष्ट आहे असे शासनास वाटले, म्हणून शासनाने या कायद्यामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद व कक्ष राज्य नियंत्रण समिती तसेच महिला शेतकरी निधी स्थापन करण्यासाठी व त्यांचे आधार सामुग्री डेटाबेस संकलित करण्यासाठी व ती ठेवण्यासाठी देखील तरतूद केलेली आहे। याचे मी समर्थन करीत आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात कृषी समृद्धी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेती पाणंद रस्ते योजना, मुख्यमंत्री महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू असून या योजनेमध्ये महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे। महिला शेतकरी आणि गोपालकालांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवल्या जातात। यामध्ये शेती व जमीन मालकी योजना, थेट आर्थिक मदत योजना, पशुपालन व दुग्ध व्यवसाय योजना, व्यवसाय वाढीसाठी इतर योजना राबविल्या जातात। या योजनांमध्ये महिलांसाठी किसान योजना राबविण्यात येते। शेतीपूर्वक व्यवसायासाठी महिलांना 50,000 रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते। त्यात 10,000 रुपये अनुदान आणि उर्वरित रक्कम 5% व्याज दराने दिली जाते। परंतु राज्यात नानाजी जीवीराव देशमुख योजनेच्या अंतर्गत 3 लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येते। त्या योजनेचा लाभ महिलांना देत असतानाच या अर्थसहाय्यामध्ये वाढ करून किमान 5 लाख रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य करण्यात यावे व ते क्षुल्लक असावे अशी मी मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, पंतप्रधान किसान सन्मान निधी या केंद्रीय योजनेअंतर्गत मात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये व राज्य शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये थेट खात्यात जमा होतात। याचा लाभ ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना मिळतच।
त्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करते। परंतु महिलेच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने अनेक विविध योजना व शेतीपूरक उद्योग उभारणे गरजेचे आहे। तसेच शहरी भागातील महिलांसाठी ही शेतीपूरक व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात यावे। अध्यक्ष महोदय, मासेमारी करणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून संबोधित करण्यात यावे आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन कोकण किनारपट्टी मासेमारी करणाऱ्या या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करावा व या महिला शेतकऱ्यांनाही केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारे वार्षिक 12,000 रुपये देण्याचा लाभ त्यांना देण्यात यावा। तसेच मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्यासाठी ठिकठिकाणी बाजारपेठ उभारून या बाजारपेठेचे सर्व व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात यावे। राज्यात महिलांना व युवतींना सक्षम करण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची मागणीही मी करीत आहे। अध्यक्ष महोदय, महिला शेतकऱ्यांना बियाणे, विविध कृषी वाहन, पशु व मासे यांचे बीज अनुचित क्षेत्राच्या मध्ये कार्यरत असणाऱ्या आदिवासी जाती व अनुसूचित जातींच्या महिला शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात अर्थसहाय्य करावे। राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यापुढील काळात होणार नाही अशी दखल घेऊन पुरेशा प्रमाणात शेतकरी महिलांसाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करावा व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी विक्रीसाठी बाजारपेठ आणि शेतमालासाठी हमी भाव, त्याचबरोबर शहरी भागात शेतातून आलेला थेट भाजीपाला विकण्यासाठी कायमस्वरूपी मार्केट निर्माण करावे अशी मी मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, आणि जसे 7/12 ही महिलांच्या नावावर होऊ दे एवढी मी कृषी मंत्र्यांना विनंती करत आहे। धन्यवाद।